नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव गौरव रमेश सातवकीय, तुम्ही मला जीही म्हणू शकता. वेलकम टू 7 बिलियन मेडिटेटर्स आणि युअर युनिव्हर्सिटी न्यूमरोलॉजिस्ट. काय होणार आहे आचार्य 90वर? धमाल धिंगाणा मस्ती. नवीन वर्षात आहोत आपण आणि जसं की तुम्हाला माझं बॅकग्राऊंड माहिती आहे, मी एक हार्डकोर न्यूमरोलॉजिस्ट आहे, एस्ट्रॉलॉजर आहे, हीलर आहे, काउन्सिलर आहे. तर आज ह्या आपल्या 15व्या दिवशी सरासरी वी आर ऑलमोस्ट ऑन द 15th डे. ओके, म्हणजे 12वा दिवस आहे, अजून 3 दिवस जायचे. पण ह्या वर्षाचं भाग्य की एक्झॅक्टली 2024 काय आहे, हा प्लॅनेट कसा रूल करणार आहे, हे आकडे कुठले आहेत, या सगळ्याची टोटल काय येते अखंड, आणि कुठला नंबर रूल करतोय ज्याचे आपल्याला सरासरी अवांतर इफेक्ट्स बघायला मिळणार आहेत. जराही विलंब न करता मित्रांनो, लेट्स गेट इन टू द प्रेडिक्शन्स ऑफ 2024. 2024चं भाकीत अंकशास्त्राच्या द्वारे माझ्याकडून. सो काय आहे 2024? फटाफट आपण ऍड करूया. 2024 2 + 2 4 आणि 4 + 4 8. देर यू गो. कर्मों का हिसाब होगा. सगळ्यांना कर्माचा हिशोब होणार आहे. 2024 इटसेल्फ 2 आहे, 2 आहे आणि 4 आहे. चंद्र 2 वेळा रिपीट होतोय आणि राहू एकदा रिपीट होतोय. लक्षात ठेवा मित्रांनो, चंद्र आणि राहू याच्यामध्ये बऱ्याचदा ग्रहनियोग मांडला जातो. म्हणजेच काय की जर हा राहू आणि जर हा चंद्र प्रॉपरली चॅनलाइज केला गेला, म्हणजेच काय त्यांच्या एनर्जीज, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे स्वभाव समजून घेऊन जर आपण चॅनलाइज केले गेले, तर त्याच्यातून निघणारा जो 8 नंबर आहे प्लॅनेट सॅटर्नचा, शनिदेवतेचा, तो आपल्याला हे वर्ष सुखाचं देईल. कसं आहे ते लक्षात ठेवूया. फर्स्ट ऑफ ऑल वी विल अंडरस्टँड की चंद्र हा सर्वात स्पीड मुव्हिंग प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे तो 2दा आहे. त्याच्यामुळे टीमवर्क, त्याच्यामुळे संभाषण, कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया हे खूप जोरावर असणार आहे. 4 नंबर हा पण सोशल मीडियासाठीच बनलेला नंबर आहे. किंबहुना 4 नंबर हा अजून डिटेलिंगमध्ये घेऊन जातो. ठीक आहे, 4 नंबर ही खूप अशी, मी म्हणेन की एक्सप्लोजिव्ह एनर्जी आहे, खूप अशी एक्सपान्शन होणारी एनर्जी आहे, खूप अशी तुम्हाला नवनवीन आयडियाज देणारी एनर्जी आहे. त्याच्यामुळे चंद्र आणि ही क्रिएटिव्हिटी, इट इज सच अ ग्रेट मिक्सचर. आणि त्याच्यातून जो निर्माण होणारा 8 आहे हा पूर्णपैकी एक सॉलिड नॉलेजेबल, एक सॉलिड फुल ऑफ विजडम, अध्यात्माने भरलेला, भरपूर अनुभवांनी भरलेला असा हा ग्रह आहे किंवा असा हा 8 आकडा आहे. ठीक आहे, स्लो आहे बट स्टेडी आहे, कारण की शने शने 1 स्टेप ॲट अ टाइम असं ह्या प्लॅनेटची ख्याती आहे. आपण समजून घेऊया की एक्झॅक्टली ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल थोडेसे आपण जर त्याच्या एक प्लॅनेटरी हिशोबाने जर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स समजून घ्यायच्या, तर हा सर्वात कोल्ड प्लॅनेट आहे, खूप ड्राय आहे, बॅरन आयलंड आहे. तर दुसरी गोष्ट डिफेन्सिव्ह आहे, सिक्रेटिव्ह आहे आणि लोनली आहे. ठीक आहे, ॲट द सेम टाइम ह्या प्लॅनेट सॅटर्नचा सर्वात मोठी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर डिसिप्लिन. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्ट्रिक्शन्स, लिमिटेशन्स, स्ट्रक्चर, ओके, एन्ड्युरन्स, मॅच्युरिटी, विजडम. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी म्हणतोय, हार्डवर्क, जस्टिस, एम्बिशन, कार्मिक लेसन आणि लास्ट बट नॉट द लिस्ट फादर फिगर. एक एक गोष्टी थोडंसं उलगडून सांगतो नेमकं काय आहे ते. डिसिप्लिन हे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात बघायला मिळणारच आहेत ह्या वर्षी. जर तुम्ही डिसिप्लिन नसाल तर तुम्ही गेममधून आउट आहात. दुसरी गोष्ट रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, कारण की सॅटर्न हा मुळातच एक बुजुर्ग प्लॅनेट, एक सिनियर प्लॅनेट किंवा एक सिनियर व्यक्तींना, आपले फादर फिगर झाले, आपल्यापेक्षा जे भरपूर वयाने मोठे आहेत, ज्यांना आपण आवाजाव घालून म्हणतो, हे सगळं त्यांचं वर्ष आहे. म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचे जे डिसिप्लिन्स आहेत, त्यांचे जे लिमिटेशन्स आहेत, ज्या प्रकारे ते आयुष्य जगलेले आहेत, ते आपल्याला वारशामध्ये मिळणार आहे. किंबहुना जर तुम्ही जेवढे जास्तीत जास्त फादर फिगर लोकांशी, मदर फिगर लोकांशी जेवढं तुम्ही जास्तीत जास्त संवाद साधाल, तेवढं तुम्हाला हे वर्ष उत्तम जाणार आहे. कारण की हे विजडमचं वर्ष आहे, हे नॉलेजचं वर्ष आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की बऱ्याचदा आपल्यामध्ये म्हण असते की दुसऱ्याच्या चुकीपासून शिकणं, दॅट इज कॉल्ड अ व्हेरी गुड विजडम. बरोबर आहे ना? पण आपलं अशी सवय झालेली आहे आपली की नाही मी ती चूक करणार, स्वतः मी भोगणार आणि मग मी पुढे जाणार. हाही एक हेतू,
हाही एक पॉईंट ऑफ व्ह्यू डेफिनेटली असू शकतो आपल्या आयुष्याचा, की मी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही, हाही पर्स्पेक्टिव्ह असू शकतो. पण बऱ्याचदा प्लॅनेट सॅटर्नच्या हिशोबाने कसं असतं की आपल्याला एक स्टँडर्ड डिसिप्लिन आहे, आपल्याला एक स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे लाईफ जगायचं, एक स्टँडर्ड आपल्याला मी म्हणेन की धडे आहेत, त्याच्यामध्ये जस्टिस आहे, हार्डवर्क आहे, आपल्याला रोज सकाळी उठून कामाला जायचंच आहे, ठीक आहे, आपल्याला नवनवीन लोकांना भेटायचंच आहे. तर याच्यामध्ये जिकडे तुम्ही आज तागायत 2 ते 3 पटीने काम करत होता, तिकडे सॅटर्नच्या दृष्टीमध्ये किंवा सॅटर्नच्या अंमलाखाली तुम्हाला ते काम 4 ते 8 वेळा करावं लागणार आहे. सॅटर्न हे स्लो बट स्टेडी प्लॅनेट आहे, म्हणजे राईड एकदम जोरात जाणं नॉट अलाउड. तुम्ही जोरात जाणार, तुम्हाला बम्पी राईड असणार आहे, मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर्स येणार, खड्डे येणार. ते काय येणार, त्याचा फायदा कसा करून घ्यायचा, जेवढे आपण स्लो चालू, म्हणजे मी एक फ्रेज ऐकलेली, ती फार छान फ्रेज आहे की स्लोएस्ट इज द फास्टेस्ट वे, स्लोएस्ट इज द फास्टेस्ट वे टू रीच आउट एनिवेअर. ओके, म्हणजेच काय, जेवढे आपण स्लो चालू, शांत चालू, मस्त चालू, ठीक आहे, तेवढे तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी किंवा त्या डेस्टिनेशनला पोहोचाल. आणि स्लो चालताना आपल्याला डिटेलिंग कळते, स्लो चालताना आपल्याला बारकावे कळतात, एखाद्या विषयातले, एखाद्या मार्गातले, एखादा कुठलं तुम्ही काही गोष्ट, विशिष्ट गोष्ट हँडल करत असाल. त्याच्यामुळे शनीचं महत्त्व त्याच्यामध्ये फार आहे, शनेय शनेय. म्हणूनच सर्वात जास्त पैसा बुजुर्ग लोकांकडे असतो, आपल्या घरच्या ओल्ड लोकांकडे सर्वात जास्त पैसा असतो, कारण त्यांनी ती मेहनत, त्यांनी ते डिसिप्लिन, त्यांनी ते स्ट्रक्चर बनवलेलं असतं, त्यांनी ते एन्ड्युरन्स स्वतःमध्ये वारंवार स्वतःला टेस्ट करून 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 ते तेवढे टफ झालेले असतात. ओके, सो दिस इज द इयर ऑफ डेफिनेटली हार्ड वर्क अँड दिस इज अ इयर ऑफ डेफिनेटली गो विथ युअर फादर फिगर ऑर मदर फिगर पीपल. ओके, जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला त्यांचे सल्ले घेता येतील, तुमचं मन त्यांच्याकडे मोकळं करता येईल, तुम्हाला त्यांच्याकडनं उत्तमात उत्तम सजेशन्स मिळणार. त्याच्यामुळे कार्मिक लेसन्स तर आहेतच आहेत याच्यामध्ये. तर जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं इनपुट द्याल, जेवढं तुम्ही तुमच्या वतीने प्रश्न विचाराल, तेवढे तुमचे मार्ग ओपन होत जातील. ठीक आहे, ओव्हरऑल आपण बघूया की पिलग्रिमेजच्या ह्याने कसं असणार आहे. डेफिनेटली देवाच्या वाऱ्या होणार आहेत, देवस्थळी जाणं होणार आहे, आध्यात्मिक वाऱ्या होणार आहेत, बाबांची पालखी होईल किंवा माऊलींची पालखी होईल, म्हणजे ते तर होतातच दरवर्षी, पण तुमचं जाणं ह्यावेळी होणार आहे. कारण की सॅटर्न हा कम्प्लिटली अध्यात्माशी आणि रिलिजनशी रिलेट करतो. सॅटर्न हा कम्प्लिटली तुम्हाला रिस्पॉन्सिबल ह्युमन बिईंग किंवा तुम्हाला रिस्पॉन्सिबल असा एक हे बनवतो की व्यक्ती बनवतो की जेणेकरून तुम्ही समाजामध्ये सस्टेन राहाल. ठीक आहे, कर्मावर थोडंसं बोलूया. कर्माची सायकल ही फार मोठी आहे. बऱ्याचदा लोकांना कार्मिक लेसन्स किंवा कर्म आपले कसे मल्टिप्लाय होतात कळत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मी आता ह्याला जेवायला दिलं किंवा मी ह्याला आता 1000 रुपये दिले, ह्याला मी 2 करोड रुपये दिले, ह्याला मी लाख रुपये दिले, म्हणजे माझी कर्म चांगली झाली. मी गरीबाला मदत केली म्हणजे माझी कर्म चांगली झाली, किंवा मी दान केलं म्हणजे माझी कर्म चांगली झाली. यू आर इन द रॉंग इम्प्रेशन. येस, आय रिपीट, यू आर इन द रॉंग इम्प्रेशन. इथे बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ह्याचा एक स्टँडर्ड रूल आहे की जेवढे तुमचे इंटेन्शन्स चांगले, मग ते कुठलीही गोष्ट द्यायची असो, जेवढी तुमची वृत्ती चांगली, जेवढी तुमची नियत चांगली, तेवढं तुम्हाला त्याचं फळ भरभरून मिळतं. येस, दिस इज व्हॉट द सॅटर्न इज ऑल अबाउट. कारण की जेवढी आपण कर्म नील डिलीट करत जाऊ, तेवढं आपल्याला आपली जर्नी पुढे अध्यात्माकडे, म्हणजेच थोडक्यात एक छान शब्द अध्यात्मातला जो वापरला जातो, जो मोक्षाचा आहे, जो त्या निर्वाणाचा आहे, जो सहस्त्रापर्यंत पोहोचायचा आहे, तो शब्द आपल्याला कार्मिक लेसन संपवूनच मिळणार आहे. ओके, सो कर्म जेव्हा आणि सूक्ष्मात सूक्ष्म गोष्ट कर्मांची असते. म्हणजे थोडक्यात एखाद्याने तुमच्या पुढे हात केला, आता तो त्याने काहीतरी मागण्यासाठी केलाय का देण्यासाठी केलाय, एखादा कोणतरी तुमच्याकडे विषय घेऊन आला आणि तो जर तुम्ही पूर्ण न ऐकताच तुमचं मत दिलं, लगेच तुमची कर्म मल्टिप्लाय झाली किंवा बिघडली किंवा सुधारली. इट इज सो सूक्ष्म लेवलला कर्म काम करत असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मी एखादा मोठा होम हवन करून, एखादी पूजा करून, एखादं काहीतरी म्हणजे मी हे केलं ते केलं, कर्मकांड करून, डेफिनेटली त्यांनी एनर्जी चेंज होते, त्याने ते व्हायब्रेशन्स, त्याने रेझोनन्स चेंज होतात त्या जागेचे, तुमचे सुद्धा. पण तुमची कर्म तशीच राहतात. कारण की तुम्ही ते कशासाठी तरी केलंय, तुम्ही ते मनापासून नाही केलेलं आहे. रिमेंबर दॅट वेन एव्हर यू आर
इंडल्जिंग युअर सेल्फ इन टू ऑल दिस बिग ॲक्टिव्हिटीज. जेव्हा जेव्हा आपण ह्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे निर्णय घेऊ तेव्हा तेव्हा आपल्याला आपलं अंतःकरण, आपले इंटेन्शन्स सुपर क्रिस्टल क्लिअर ठेवायचे आहेत. येस, विथ दॅट से मेक शुअर दॅट यू रिस्पेक्ट ऑल द एल्डर्स कमिंग ऑन युअर वे. 8 नंबर हा हँडिकॅप लोकांचा नंबर आहे, कारण की शनिदेवतांच्या शनी महात्म्यामध्ये त्यांचं लिम्पिंग दाखवलेलं आहे, म्हणजे ते लंगडत लंगडत चालतात किंवा स्लो चालतात. म्हणजेच की हे वर्ष तुमच्या हातून एक चांगलं काम घडावं, तुमच्या हातून वृद्धी घडावी, तुमच्या हातून हँडिकॅप लोकांना, अंध लोकांना किंवा एनी काइंड ऑफ मी म्हणेन की ज्या हॉस्पिटलाइज्ड लोकांना तुमच्या हातून मदत झाली पाहिजे. आत्ताच मी काही सेकंदापूर्वी म्हटलं की तुमचे इंटेन्शन्स कसे असले पाहिजेत, काय असले पाहिजेत. त्याच्यामुळे सॅटर्न तुम्हाला वारंवार त्या गोष्टीकडे घेऊन जाणार. दुसरी गोष्ट, कामं बऱ्यापैकी लेट होतील. तुमची जर दैनंदिन कामं असतील किंवा तुमचं काही एखादं प्रोजेक्ट असेल, तुम्ही कशावर तरी काम करत असाल, डेफिनेटली ते लेट होणार आहे. ते का लेट होणार आहे? कारण की त्याच्यामध्ये अजून हवी तशी पूर्तता आलेली नाही. सो टेक इट इझी, घाई गडबड करू नका. परत एकदा चेक करा, डिटेलिंग्समध्ये जा, कारण की बिकॉज सॅटर्न इज ऑल अबाउट डिटेलिंग ऑल्सो अँड ए स्लो स्टेप्स. सो जेवढे तुम्ही स्लो, जेवढे शांत, जेवढे काम, जेवढे वन ब्रेथ ॲट अ टाइम तुम्ही जेवढा घेणार तेवढं तुम्हाला सॅटर्न ब्लेसिंग्स देणार आहे. ठीक आहे. दुसरी, सॅटर्नच्या ह्या कालावधीमध्ये नवीन घरांमध्ये एंट्री होते. मी स्वतः गेल्या 3 महिन्यांपासून पत्रिका बघतोय. बऱ्याच लोकांनी नवीन घरं घेतलीत, नवीन प्रॉपर्ट्या, नवीन गाड्या. हे डेफिनेटली होणार आहे, कारण की शनी महाराज जब भी देते हैं छप्पर फाड़ के देते हैं. त्याच्यामुळे ही सगळ्या कर्मांचा हिशोब आहे की तुम्ही गेल्या 6-7 वर्षांमध्ये काय काय केलेलं आहे. जसं आपलं एव्हरी इयर 7, 8, 9 महिन्यांनी ऑडिट लागतं आपल्या कामाचं, तसंच हे 7-8 वर्षांचं ऑडिट लागलेलं आहे ह्या वर्षी आपल्या कर्मांचं, आपल्या विचारांचं, आपल्या ॲक्शनचं. तर त्याच्याप्रमाणेच आपल्याला फळं मिळणार आहेत. सो टेक इट इझी ॲज मच एज यू कॅन आणि फ्लोमध्ये जा. एक मोठा फॉर्म्युला देतो ह्याच्यामध्ये आणि तोच एक सक्षम फॉर्म्युला आहे. एक्सेप्टन्स इज द की ह्या सगळ्यामध्ये. आणि स्पेसिफिक सॅटर्नच्या सायकलमध्ये तर डेफिनेटली एक्सेप्टन्स इज द की. ओके, सो द मोर यू विल गेट इन टू इट, द मोर स्लोली, मोर सरेंडरिंगली अँड मोर इन टू डिटेल्स, तेवढे तुमचे प्रश्न सुटत जाणार आहेत. नवीन घर, नवीन गाडी, नवीन लँड, उत्तम टाइम टू इन्व्हेस्ट युअर मनी ऑर बाय दोज थिंग्स. कोर्ट केसेस पण तुमच्या पटापट पुढे सरकणार आहेत, कारण की शनी महाराजांचं वर्ष आहे आणि शनी महाराज हे जस्टिसचे देव आहे. जसं मी म्हटलं की कर्मो का हिसाब होगा, तर जस्टिसचे देव आहेत. तुम्हाला जस्टिस मिळणार आहे. ओके, मुव्हिंग अहेड. एक्झॅक्टली सॅटर्न च्या ओरिएंटेड जी माणसं असतात, म्हणजे मी असं सांगेन की 8 नंबर, 17 नंबर, 26 नंबर तुमच्यासाठी हे वर्ष आहे. ज्यांच्या अख्ख्या डेट ऑफ बर्थची टोटल 8 येते, तुमच्यासाठी हे वर्ष आहे. म्हणजे सुपर लकी, सुपर प्रोडक्टिव्ह, सुपर एनर्जेटिक आणि ऑप्टिमायझिंग. म्हणजेच काय, मी स्वतः 26 असल्यामुळे, 8 नंबर असल्यामुळे दिस इज व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. आय एम ऑन एअर विथ आचार्य 90 FM विच इज युअर ओन रेडिओ. आणि इकडे मला पुरेपूर संधी मिळालेली आहे की आपलं हे जे प्रॉडक्ट आहे किंवा मी जे काही करतो ते मी समाजापुढे, एक मोठ्या क्राऊड पुढे, एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर मांडू शकतो. त्याच्यामुळे हे खातिरदारीने जे कोणी 8 नंबर आतापर्यंत निराश बसले आहेत किंवा निराश झालेले आहात, अजिबात निराश व्हायची गरज नाही आहे. जस्ट पॅक युअर बॅग्स, मेक युअर रिव्हिजन्स अगेन, गो थ्रू युअर नोट्स अगेन. तुम्ही जे काही ठरवलेलं होतं, आत्ता ती वेळ आलेली आहे एक्झिक्युशनची. सो फाइंड युअर ओन स्ट्रीम्स, फाइंड युअर ओन पाथ्स. तुम्हाला जिकडे जायचं होतं, जसं मी ह्या सोशल मीडियाची किंवा ह्या मेन स्ट्रीम मीडिया प्लॅटफॉर्मची खूप वाट बघत होतो, खूप शोधत होतो. तर कॉन्टॅक्ट्समधून कॉन्टॅक्ट्स, बातों से ही बात बनती है. ठीक आहे. कम्युनिकेशन इज ऑल्सो द की विथ द सॅटर्न. ठीक आहे. पिवळा रंग जास्तीत जास्त वापरा अख्खा वर्षभर, जेवढं होईल तेवढं. मग तो तुम्ही रिंगच्या फॉर्मॅटमध्ये वापरू शकता, ब्रेसलेट्सच्या फॉर्मॅटमध्ये वापरू शकता, कपड्यांच्या फॉर्मॅटमध्ये वापरू शकता, चष्मा येलो कलरचा घेऊ शकता. का? येलो कलर हा गुरुचा कलर आहे, गुरुग्रहाचा कलर आहे. आणि गुरुग्रह आणि शनिग्रह हे दोघे हँड इन हँड खूप टफ टीचर्स आहेत आणि खूप गुड फ्रेंड्स आहेत. त्याच्यामुळे शनीचा कोप किंवा शनीचं आपण एक म्हणतो की जे हार्ड टाइम्स येतात ते स्मूथ टाइम्स व्हावे, ते तुम्हाला स्मूथ करावं, त्याच्यासाठी येलो कलर फार गरजेचा आहे.
ग्रीन कलर फार गरजेचा आहे. ग्रीन कलर कम्युनिकेशनमध्ये मदत करेल, कारण की तो बुधाशी रिलेटेड आहे. सो जेवढी तुम्ही एनर्जी चॅनलाइज कराल, ठीक आहे, त्या पद्धतीने हे वर्ष चालणार आहे. रिमेंबर, Saturn is all about wisdom, Saturn is all about knowledge, and Saturn is all about sharing and caring of his very in-depth experiences of life. त्याच्यामुळे कोणावरही हात उचलताना किंवा आवाज उचलताना किंवा तुमचं काही चिडचिड करताना एखाद्या मोठ्या माणसावर, बुजुर्ग माणसावर, यू हॅव टू थिंक 100 टाइम्स बिकॉज इट इज नंबर 8. ओके, सो बी अवेअर ऑफ नंबर 8. जेवढे तुमच्या घरातले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, मेक शुअर की तुम्ही त्या चालू करून घ्या. इट कॅन बी अ लिटल टॉय, तुमचं घड्याळ, तुमचे वॉल क्लॉक्स, तुमची गाडी, एखादी तुमची जुनी सडलेली टू व्हीलर असेल किंवा काय ती धूळ खात पडलेल्या गोष्टी असतील, यू हॅव टू क्लीन दोज थिंग्स अँड मेक देम फंक्शन. आणि जर तुम्हाला त्या वापरायच्या नसतील तर त्वरित त्या तुम्ही तुमच्या ह्याच्यातून काढून टाकलेल्या उत्तम, बऱ्या. ठीक आहे. सो मेक शुअर दॅट यू डू दीज थिंग्स ॲज मच ॲज यू कॅन. सॅटर्न रिलेशनशिप डेफिनेटली प्रेझेंट करतो, बट इट इज बिटवीन द फादर्स अँड चिल्ड्रन्स, इट इज बिटवीन द सिबलिंग्स. ठीक आहे. तर रिलेशनशिपमध्ये तफावत असणार आहे, विचारांमध्ये थोडीशी वर खाली असणार आहे, कारण की सॅटर्न हा खूप स्ट्रिक्ट आणि ब्लॅक अँड व्हाईटवाला ग्रह आहे आणि बाकीचे ग्रह सगळे ग्रे शेड्स दाखवतात. वेअर एज सॅटर्न इज नॉट इन टू ग्रे शेड्स ॲट ऑल. इट इज स्ट्रेट ब्लॅक ऑर इट इज व्हाईट. ओके, इट इज येस ऑर इट इज नो. So make sure you get into those karmic habits of your keeping your chitta, your man intention free, किंवा उत्तम इंटेन्शन्स, चांगले प्रेमळ हेल्पिंग इंटेन्शन्स. आणि जेवढे तुम्ही हेल्पिंग हँड पुढे द्याल तेवढं तुम्हाला भरभरून शनी महाराज देणार आहेत, ही खात्री ठेवा. ठीक आहे. पुढे जातोय आपण. एक्झॅक्टली प्लॅनेट सॅटर्न जेव्हा आपल्यावर रूल करतो, तो नेमकं काय करायचा प्रयत्न करत असतो, तो ऍक्च्युली तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत असतो. तो तुम्हाला त्रास देत असतो, पण त्या त्रासातून त्याला कम्प्लिटली तुम्हाला वाईस बनवायचं असतं, तुम्हाला कम्प्लिटली त्याला हुशार बनवायचं असतं, तुम्हाला कम्प्लिटली त्यांना मी एक म्हणेन की एक सृजन नागरिक बनवायचं असतं. त्याच्यामुळे सॅटर्न हा तुम्हाला 17 वेळा परीक्षेत टाकणारच आहे. सो मेक शुअर वॉट एव्हर यू विल डू, जस्ट एक्सेप्ट इट. Be in the flow, get operated, don't be an operator. Yeah, this is the nice line. Remember, Saturn or किंबहुना सगळ्याच एनर्जी, we are operated by somebody, we are not an operator. ज्या दिवशी हा भाव आपला मनामध्ये क्लिअर होईल दॅट वी आर नॉट अन ऑपरेटर, वी आर ऑपरेटेड, आणि हे सगळं विधिलिखित आहे, तर डेफिनेटली आपल्याला कर्म पण करायची आहेत आणि आपल्याला ह्या शास्त्राची मदत पण घ्यायची आहे. सो एव्हरीथिंग वॉक्स हँड इन हँड इन बॅलन्स. वाय नॉट? जर हे शास्त्र आपल्याकडे आहे तर आपण ह्याचा पुरेपूर उपयोग करणार नाही तर अजून कोण. विथ दॅट से दॅट वॉज प्रिटी मच फ्रॉम माय साईड. खात्री करतो की तुम्हाला हे सॅटर्नचं वर्ष भरभराटीचं जावं, सगळ्यांना भरभरून पैसे मिळो, तुम्ही 2-3 वेगळे अकाउंट काढो, आणि ज्यांची जमिनीची कामं आहेत, ज्यांची प्रॉपर्टीची कामं आहेत, ज्यांची एक्सपान्शनची कामं आहेत, ती डेफिनेटली होणारच आहेत. मेक शुअर युअर पेपर वर्क, युअर कमिटमेंट्स, वॉट एव्हर यू आर कमिटिंग टू समबडी, वॉट एव्हर यू आर गिव्हिंग प्रॉमिसेस टू समबडी, यू मेक शुअर यू फुलफिल देम. बिकॉज अगेन एव्हरी वर्ड विच यू अटर ऑफ युअर माउथ, जो कुठला शब्द तुम्ही तुमच्या तोंडातून बाहेर पाडताय, त्याचं कमिटमेंट, त्याची पूर्तता झालीच पाहिजे. हीच शनी महाराजांची ख्याती आहे. ते हळू देतात पण ते डेफिनेटली देतात. ही गोज स्लो, व्हेरी स्लो, बट ही रीचेस हिज डेस्टिनेशन व्हेरी व्हेरी स्टडी. विथ दॅट से दॅट वॉज प्रिटी मच फ्रॉम मी, फ्रॉम आचार्य 90s, युअर ओन रेडिओ. मित्रांनो, आपल्या सगळ्या लिस्नर्सना माझी रिक्वेस्ट आहे, मेक शुअर दॅट यू शेअर दिस एपिसोड तुमच्या सगळ्यांबरोबर, फ्रेंड्स, फॅमिली, तुमच्या स्टोरीला ठेवा 24 तास. तिन्ही कुठेही तुम्ही कम्फर्टेबल असाल तिकडे, व्हॉट्सॲप, इन्स्टा, फेसबुक, आम्ही यूट्यूबवर तर आहोतच. सगळ्या श्रोत्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुमचे फीडबॅक्स ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सेसमध्ये कळवा, जेणेकरून अजून येणारे नवीन नवीन एपिसोड्स आहेत, भरपूर सेगमेंट्स मी बनवणार आहे ह्या विषयांना घेऊन. सो मेक शुअर यू कमेंटेड, यू पुट युअर टॉपिक्स डाऊन देअर. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड नक्की कळवा. तुर्तास इकडेच थांबतो, तुमच्या सगळ्यांची आज्ञा घेतो. दिस इज गौरव रमेश सातव, और यू कॅन कॉल मी जी, अँड यू आर लिसनिंग टू आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक यू.